पावसाळ्यात नाले गटारं तुंबल्यानं जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी कोट्यवधींचा निधी महापालिका नाले सफाईवर खर्च करते। गेल्या वर्षी कामाची देयकं मिळाली नसल्यानं ठेकेदारांना पालिकेच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद दिला नव्हता। मात्र यंदा त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून घनकचरा विभागानं 9 प्रभाग समिती अंतर्गत 10,29,00,000ची निविदा महापालिकेनं नाले सफाईसाठी काढली आहे। पावसाळ्यात नाले सफाई वेळेत पूर्ण न झाल्यामुळे नाले तुंबून पाणी साचण्याच्या घटना घडत असतात, त्यामुळे दुर्घटना देखील शक्यता असते। त्यामुळे यंदा पावसाळ्यात पाणी तुंबून दुर्घटना घडू नये यासाठी पालिकेनं वेळेत नाले सफाईसाठी नियोजन आखले। त्यासाठी पालिका प्रशासनानं 2025-26 या वर्षासाठी पालिका क्षेत्रातील 9 प्रभाग समिती अंतर्गत मुख्य नाले आणि त्यात जोडणारे लहान मोठे नाले असे 384.91 किलोमीटरच्या नाल्यांच्या सफाईसाठी 10,29,00,000च्या निधीची तरतूद केली आहे। या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून यंदा पावसाळा सुरू होण्याच्या 2 महिने आधीच निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्यानं वेळेत नाले सफाईची कामं पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे। नाले सफाईची कामं करताना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ, जेसीबी, पोकलेन या मशीनचा वापर केला जातो। ज्या नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ आहे तसंच खाडी परिसर असलेल्या कळवा, माजिवडा, मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत नाल्याची सफाई पालटून यंत्राद्वारे केली जाणार आहे। त्यामुळे या कामांवर पर्यवेक्षणासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे, तसंच या कामाचं चित्रीकरण देखील करण्यात येणार आहे।